काय म्हणतो मग आता कुठे चालला तू? आज आपण जाणार आहे मांचनूरला. म्हणजे थोडंसं देवदर्शन करा म्हणलं. जर आता खरंच गुरुवार आहे आज, स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला पाहिजे, पण आता राहू दे. काय तिथं गर्दी लईच पडायला लागली अलीकडं. हो गेलो होतो मी परवा जाऊन आलो होतो अक्कलकोटला. रात्री गेलतो मी काहीतरी 7:30ला शनिवारी. मग तिथे जाऊन त्या लाईन मध्ये उभारलो. म्हणजे एवढं वेळ लागलं लिटरली. एवढी गर्दी, कमीत कमी एक 1.5 तास लागला मला मंदिराच्या आत जाण्या, म्हणजे तिथं गाभाऱ्यापर्यंत जायला. मग त्याच्यानंतर आज ऍक्च्युली आमचं प्लॅन काय तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली आम्ही काय करणार आहे, ऍक्च्युली हे शब्द तुम्ही लय वेळा ऐकणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, तरी पण तुम्हाला मी सांगतो. ह्या गाडीला आम्ही बसवलंय क्रूज मोड. म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की एक्झॅक्टली काय असणार आहे. म्हणजे जे लोक गरीब असते, समजा आमच्यासारखे म्हणा, ज्यांचं बजेट नाही टॉप मॉडेल घ्यायचं, आपल्याला बजेट नाही, आता घरची बिल अजून हाकलले, त्यांना कसं आहे काय पण असतं. हे फक्त गरीब 4 चाकं देते. त्या स्वप्नाले मोठे होते आमचे, म्हणजे मॅकविल वगैरे घ्यायचं, एकदम क्रूज कंट्रोल, एकदम स्पोर्ट्स सारखं करायचं. पण बजेटमुळे आम्ही 4 चाकांनी विदाऊट क्रूज कंट्रोलची गाडी, हे स्पीकर पण आम्ही नंतर बसवलं वाटतं. नंतर बसवलेलं आहे. मी सगळ्यात साध्या भाषेत त्यांना सांगतो. साधं सांग. क्रूज कंट्रोल म्हणजे काय, जसं तुम्ही ऍक्सिलेट करता गाडी, मग गाडी ऍक्सिलेट केल्यानंतर गाडी पुढे जाते. एक बटन दिलेलं असतं, त्यात तुम्ही ते बटन दाबलं, क्रूज कंट्रोल मोड ऑन होते. ऑन झाल्या 40 स्पीडनं चालली आणि तुम्ही क्रूज कंट्रोल मोड मध्ये 50 टाकलं तर गाडी 50च्या स्पीडनं लॉक होते. ऑटोमॅटिक 50च्या स्पीडनं जाते. तुम्हाला ऍक्सिलेट करायची गरज नाहीये. मग हे फीचर अप्पर व्हेरियंटला असतं. आपली जी आहे ती, त्यात ते क्रूज कंट्रोल नव्हतं. कस्टम क्रूज कंट्रोल आम्ही या गाडीला टाकलेला आहे. क्रूज कंट्रोल आज आम्ही चेक करण्यासाठी माचनूरला जात आहे. आणि आमच्यासोबत अजून 3 नमुने येणार आहेत. ते 3 नमुने येतील, त्यांना आम्ही पिक करायला चाललोय सध्या. त्याच्यामध्ये एक प्रसाद आहे, प्रसादची बायको आणि तिची बहीण, असे 3 जण आहेत. हॅलो, कुठं आहेस चमन झिंगे? येऊ दे का खाली? खाली आहे मी, 7 रस्त्याला आहे, लिमोहे. बरं ठीक आहे. खंडे कसं आहे तुझं खाली आहे ना, लई खूप महागात पडलं आपल्याला. जिम पण बंद झालंय त्याच्यामुळे. नाही ना, आता लगेच येतो यावेळेस. तू अशा टायमालाच लगे येतो, बाकीच्या इतर टायमाला कधी येतोस तू लगे? आलो ये, बाकीचं आल्यावर बोलू आपण. लई बोलू नकोस, ये. जिथं आपण चाललोय तिथलं जरा सांगतोस का थोडं? तिथं कसं आहे, तिथं माचनूर, तिथं पण सिद्धेश्वरांचं मंदिर आहे. खूप छानशी पिंड आहे तिथं. खूप जुना इतिहास आहे तिथला. पण हेमाडपंथी काळातलं मंदिर आहे तिथं, भरपूर जुनं आहे. मग तिथं कसं भीमा नदीच्या काठी मंदिर आहे ते मस्त. कारण हे सीझन कसं होतं, पावसाळी सीझन मध्ये. 1 मिनिट थांब, पावसाळा सीझन दाखवतो. हे बघा, हे आमच्याकडे असा पाऊस आहे. आमच्याकडे पाऊस नाही, पण ढग भरपूर आहेत. हे ढगच ढग आहेत आपल्या आकाशामध्ये. बोल. तर असं आहे, तर पावसाळ्या सीझन मध्ये तिथं भीमा नदीच्या काठी मंदिर असल्यामुळे पाणी वगैरे भरपूर आहे, छान मस्त. पाण्यामध्ये एक मंदिर आहे तिथं, भीमा नदीची काठ तिथून जातो, त्याला लागून मंदिर आहे. तर मंदिर पाण्याखाली असेल तर आपल्याला दिसणार नाही. 3 नमुने लोक येणार आहेत म्हणून आम्ही थांबलेलो आहे. इकडनं आले की आपण त्यांना घेऊन जाऊ. कौस्त्या, तुझे 3 मित्र तिकडनं आलेत बघ. सगळेजण आंघोळ करून सकाळी उठून नहा धो के तयार हो के बैठे लग रहा मेरे को. मंदिरात जायचं म्हणून आंघोळ करून आले, नाही तर पशा बुरुसच येतं कधी बी बघ. अजून पुरुषच वाटायला म्हणावं, केस बिस लाल बंधू झाले. 3 नमुने आलेले आहेत अशा प्रकारे. अरे ओ मकार, अरे लिमहे, अरे खंडे, आंघोळ केलास का लिमहे? जायचंय मंदिरात जायचंय. हो केली. हे बघा, केली का कोण तू? मी या मंदिरात येणार नाही, बाहेरनं पाया पडतो. तिथल्या नदीत आंघोळ करणार मी. हा लिमये, हा दरवेळेस प्रमाणे हा लिमये उशीर केलेला. ही त्यांची मिसेस, मिसेसची बहीण साली तरी म्हणताची. हा, हे जी मेहुणी हे जी मेवणी. ऍज युजल प्रसादनं उशीर केलेला आहे सगळ्याच गोष्टीला. मी नाही, तू केला उशीर. जेव्हा पण आम्ही जिमला जात होतो ना, काय करायचं, आलो म्हणून ना 6ला मी आवरून बसायचो, 7:30ला येत होता. 6 महिन्याचे पैसे भरायचे, 6 दिवस जायचं. आमचं प्लॅन आहे ते. जायला पाहिजे ना, परत 6 दिवस गेल्यावर काय उपयोग आहे? ते तुझ्यावर आहे. इथंच आरोप करायला बघ त्यांनी. अजून जिम चालवायच्या त्यांनी चालवायच्या आधीच सांगायला नाही. लय अवघड होईल पैसा. लग्न झालं आता काय. मी तर म्हणतो घरातच कर. 6 महिन्याला जानेवारी पासून लावत होतो आम्ही. चालतंय, मग लावल्यानंतर कळवा. झाला गेलंय. हाय बघ कडेला बघ. यांनी कसं सांगायला बघ, जसं लय लग्न करून 2-4 पोरं झाले तिला. आपण काम करू, मास गेन करू. बोलताना तर लाज वाटत पाहिजे तुला. डबे आणून ठेवलाय घरात. मला डायरेक्ट सांगतो मी, जिम करायचं, दाल चावल खायचं.
दाल चाल समोसा समोसा खायचा हा. रोज हेनी आणि हे बसलेलं दोघे जण जिमला जातात, दोघे जण प्रत्येकाने 18 हायेस्ट इडल्या खाल्ल्यात एका टाइमला. त्याला खरं वाटायला रे. खरं वाटलं म्हणजे खरंच आहे. पाशामुळे 4 इडल्या खाणारा माणूस 10 खायलो मी बघा. 18 कधी खाल्ले नाही, खोटं बोलू नको कशा. हायेस्ट किती खाल्ला? 10-12 खाल्ले. लाज वाटायला पाहिजे, 10-12 मी जास्त आहे. 4 इडल्याच्या वर खात नव्हतो पशा मी, तर किती झाले? आता 4च खातो मी. तुला खायला अरे ठीक आहे. कांदा बिस्किटचं हे तुला तिथे डीमार्ट मध्ये असं उचलायच्या आधीच म्हणलेलो की चॉकलेटचं घे, अरे बिस्किट पण हे चॉकलेटचं खाऊन बघ खाऊन दुनिया बघ. सप्पक आहे. थांबा आता आपण हे टेस्ट करू. दुनिया सप्पक लागतंय. जरा बघ रे खाऊन. एक औषध लय घे, जाते. सप्पक चिप्स. तुला एकट्याला आवडलेलं नाहीये फक्त. सप्पक लागावे, काय गोड नाही, तिखट नाही, गोड. हे ओरिजिनल आहे. ह्याला बिस्किट म्हणतात. हे प्रसादने आणि ऋतुजाने ते एक ऍडव्हर्टाईज केलं, ती बायको बघितलेली आणि याला म्हणले मला आता तिथे शॉपिंगला घेऊन जा. आणि गप चॉईस मध्ये कसं थोडं काम आहे चला की म्हणून बाहेर घेऊन आले, डायरेक्ट एक्झिबिशन नसलेले. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना ह्याचा राग प्रसादवर आहे की असले एक्झिबिशनची ऍडव्हर्टायझिंग तू करतोच कशाला, जेणेकरून घरातच नुकसान हो. 3-4 हजारचा बुक्का. आणि त्यात ते ऋतुजा म्हणाले मी लिंकच पाठवणार आहे. नाही मी तर पाठवते किंवा मी स्टेटस वगैरे ठेवलेलं पण ती बघतेस, त्यामुळे काय असं पाठवायची पण गरज नाही डायरेक्ट. इंस्टाग्रामला मेसेज करतो, दोघांना ब्लॉक करा एकमेकांना. घरातले व्हिडिओ बघणार आहेत, काय बोलायचं ते विचारून बोल. जेवायला मिळणार नाही बघ. डर का माहोल आहे. मग नळदुर्गला की बोलून नाहीत का असतं आपल्याला त्यांनी. अबे 30-40 जण होते, मला वाटलं दोघं तिथं गेले. 30-40 जण कोण आले? सगळे तिथे किल्ल्यात होते. 30-40 जण. नान्नजला नेतो तुला आम्ही. ते तर ऐका चाललो मी 2 दिवस. तुमचं नान्नच आणि तुमचं जेवणच ऐकायला मी. जो आम्ही गेलो नळदुर्गला तो असाच प्लॅन होता की नान्नजला सगळं जेवण बनवून घेऊन जायचं, शेतात जेवायचं. पण तिकडून नंतर मामाने सांगितलं की पाऊस आहे, तुम्हाला तिथे बसून जेवण पण करता येणार नाही, सो जाऊ नका नान्नजला. मग जेवण तर सगळं बनवलं होतं ऑलरेडी. घरचे काय म्हणले सांगा आधी, बाकी तर बोलला ना. घरचे म्हणले होते की खूप पाऊस पडणार आहे, तुम्ही अजिबात बाहेर जाऊ नका. आणि आम्ही पूर्ण जाऊ नयेपर्यंत एक थेंब पण पाऊस पडला नाही. तुम्हाला जर नान्नजला येऊ नको म्हणलं म्हणजे कुठे जाऊ नको म्हणलं घरात ना, तुम्ही त्याच्यावर डबल लांब गेलो. ओंकार मला बिस्किट दे. हे बिस्किट आहे ऋतुजा, नीट बघ. ते चिप्स आहेत. छोटी भाकरी दे रे मला. ठीक आहे ओंकार. हे भाकरीवाल्यांचे ते सगळ्यांना भाकरीच आवडते. बिस्किट भाकरी. छोटी भाकर हा दे. बरं आम्ही माळढोक बघितले माहिती का काय नान्नज बघितले? मध्ये? माळढोक हा. नान्नज मध्ये अख्ख्या जगात. सोलापूर पण अख्ख्या जगात नान्नज मध्ये तू बघितला का कशा मालडोक? हा बघितलं की शाळेत असताना. एक जणावर दुसऱ्या जणावर बघताना कसं वाटलं मग? मी तिला बनवायला सांगितलेलो जिरा राईस. हा ठीक आहे बनवते म्हणली. लगेच सकाळी कॉल, तांदूळ नाही तसले, बासमती तांदूळ नाही, ऋतूलाच करायला सांग. ठीक आहे. इंद्रायणी तांदूळ होते, चिकट झाला असता भात, चालला असता का? चालला असता, आम्ही खाल्लो असतो. पुढे बोल. हा मग म्हणलं आली बनवून वगैरे. म्हणलं ह्याच्यातलं तू काय बनवली म्हणलं. नाही, छोले भाजी तर मम्मीने बनवलंय, जिरा राईस तर हिने म्हणलं. तू काय बनवली म्हटलं. कोशिंबीर बनवली म्हणलं. काय काय म्हणलं त्याचा भाऊ म्हणे कांदा बी मम्मीच कापली तिने फक्त त्याच्यात दही, साखर, मीठ झालं एवढं घातलंय आणि एवढं डबे बनवलं. भरून घेऊन. आई, छान नाही. मी काय काय केलं होतं तुझं काय आता मध्ये. मग सांग. हिने सकाळी गेली अंडा करी, अंडे उकडणे, करी करणे, जिरा राईस, अजून काय कडक भाकरी आणली केली नाही. तेच ते म्हणजे दिले ना पण मी. नाही मग ह्या गोष्टीवरती तुम्ही बघू शकता ऋतुजाचा किती दबदबा आहे. 2 मिनिटात एक्सप्लेनेशन मिळालं कसं करायचं कसं नाही. त्याला बघून घ्या, मार्क होऊ शकतं नाही आता. अशा गाडीला आपण क्रूज मोड लावला माहित आहे तुला. मांडी घालतो कोसते मांडीने मी योगासन करू म्हणालो, करू का असंच शीर्षासन करतो, दोन्ही पॅकेट घेऊन बाहेर काढतो. मला क्रूज कंट्रोल माहिती, आता त्यातलं तू जुगाड ह्याच्यात काय केलंय अरे क्रूज कंट्रोल इथे वाच ना. क्रूज म्हणजे मला ती क्रूज आठवते. कुठली पाण्यातली? त्याचा काय संबंध नाही इथे. अरे काय सांगू का, ते बटन दाबली ना तू, गाडी ऑटोमॅटिक जाते. तुला काय हा काय एवढंच आहे. आता काय करू, गाडी घरी पोहोचू दे का त्याला, तेवढंच आहे तसं. तू बोलताना ना 2दा विचार करून बोल. काय 2 नुकसान करणारे लोक, 1 चांगलं करणारे लय भारी पडते. आणि तू दोघांच्या मध्ये आहेस आणि तुला सुट्ट करून टाकणार आहे पाण्यात. का लागा? तरी पण माणसाला बी व्यवस्थित हे करा. खरंय. लक्षणं वगैरे. ह्याला दोरे बांधणार गळत घालणार मी हे. तेव्हा कॅमेरा पण चालला होता पाण्यात. कॅमेरा पण जाणार होता की नाही तेव्हा पाण्यात. कॅमेरा सगळं कॅमेरामॅन गेला असता पाण्यामध्ये. थोडक्यात वाचलेत. याचं म्हणणं काय आहे, मी आणि हिनी म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक माणूस असतो ना सत्यानाशी, तोडाफोडी करणारा, ते मी आणि हिनी आहे. बिचारे आपण दोघं. हा, हेला अजून माहित नाही आम्ही तोडाफोडी नुसतं वस्तूंची नाही माणसांची बी करतो.
तिने लग्न करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्हाला ते हळदीमध्ये पण विश्वास बसत नव्हता. मग ते गण आणले होते ते स्पार्कलवाली. मी उगी चालू होता का मग बटन दाबलो ते खुर्चीवरच निघाले खाली. मला सगळ्या तुझा बर्थडे सांग. बड्डे माहित नाही. हा माझा बर्थडे माहिती Birthday माहित नाही. ओंकारदाला. तुझं माहिती, कौस्तुचं माहिती, गणेशचं तर माहितीच माहिती. माझा बड्डे माहिती तुला? मला नाही रे, ह्याला माझा बड्डे काय? तुमच्या सगळ्यांच्या 22 त्याला माहिती सप्टेंबर हा, मग अरे महान माणसांचे लक्षात ठेवा रे. पण माझं लक्षात नाही त्याला. बाकी मी तुला सांगू का, प्रकट दिन. ट्रम्प पण चहा पित नाही, मी पण चहा पित नाही, दोघं समान आहे आम्ही. त्याचा बड्डे आणि माझा बड्डे. मध्ये एक रोग कौस्त्या. 22 सप्टेंबरला QR कोड टाकतो वायटीला. तुझा बड्डे कधी आहे बशा? माझं 25 ऑक्टोबर. माझं सांगा तुझं बाजूला पाहिजे. तुझा कधी आहे? त्याला सांगू दे रे. ए लिम्या सांग की. 3 जानेवारी. 3 जानेवारीला. नाही, 3 जानेवारी नाही. आम्ही सांगतो नाही नाही, फोन नाही फोन बघायचा. कुठं बघालो मी? फोन इकडे दे आणि मग फोन सांग. बघत नाहीये. फोन इथे दे. हा आता सांग. कौस्त्या भांडणाचे कारण. फोन तुझा दे चला फोन. सांग. जानेवारीत आहे का? 3, 4, 5 आहे. जानेवारीत आहे. हा जानेवारी 3, 4, 5 मध्ये आहे. 3, 4, 5 मध्ये आहे का? बघ पण कधी? 3, 4, 5 3 3 म्हणले नाही. 4 जानेवारी. 4 जानेवारी. चला 4 जानेवारी. ठीक आहे. 3, 4, 5 आहे माहित आहे. तर इथं लिहून घे कपाळावर. जानेवारी महिन्याच्या बड्डेचं कसं असतंय, वर्षात एकदा येत आहे. आणि मग ह्याचा बर्थडे दोनदा येतोय. आपलं कसं कॅलेंडर मध्ये आता 9 महिने झाले, 12 महिने झाल्यावर मग येते. ते दिसतच नाही की मग परत. तिचं पण डिसेंबरलाच आहे. डिसेंबरच आहे. 10 डिसेंबर. बरं, आणि एकदा आपलं चालू झालं ना, ओंकार चालूच होते सप्टेंबर. मग जानेवारी ऍड कर ना त्यात. कॅलेंडर बदलते की हे तेव्हा बघा, काय add करतो? ऐक. हे बघ, तू काय म्हटला 3, 4, 5 मध्ये आहे हे तर तुला माहितीये. पण आता 2 तू काढल्यावर परत राहतं येतो. काय? 24चं कशाला ते डोक्यात घालायचं मग? हे याला मेसेज करत जावा. व्हिडिओ बघतो आता मी. हो वहिनीचा वाढदिवस आहे आज, मार खायचा दिवस आहे. प्रत्येक वर्षी तुला आठवण करून द्यावं लागतं का रे? वा रे कॅलेंडर बदलते की काय कॅलेंडर का बस तू तू सांग बघू तुझ्या बायकोचा वाढदिवस कधी? थांब जरा. ऑक्टोबर. ऑक्टोबर मध्येच आहे. 18 ऑक्टोबर. 18. स्लाइटली तू वाचलास एकदम असं कट टू कट वाचला, कट मारलास तू. 15 म्हणलेला तुम्हाला ऐकवलं नाही. मौत 18 को आहे. छुके टक्से वापर. हा मौत को छू के टक से वापस आया तू. तू लवकर नाही आवरलं. हा. माझं आवरून झालेलं. हा. मी तुला म्हणत होते की कसं काय, म्हणजे एवढा वेळ कसा काय लागतो. तू म्हणला मी 2 मिनिटात आवरतो असं तसं. माझं एक ते टम्बलर होतं माहिती काचेचं, ते मी स्टडी टेबलवर ठेवलेलं. आणि अशी रॅन्डमली माझी जी घरात घालायची चप्पल आहे, मी रॅन्डमली अशी फेकली. रॅन्डमली नाही, रागाने फेकली. रागाने जरी फेकली असली तरी अशी मी नेम धरून नाही मारली की आता मला हे फोडायचंच आहे. रॅन्डमली फेकली मी, बरोबर फुटलं ते आणि चप्पल त्याच्या मागे जाऊन पडली. मी खवळलो माझ्यावर. काय केलं म्हणला तू? म्हटलं ये दाखवते. मी चप्पल घातली, परत फेकली. परत तिथं. तो म्हणे नाही तू नेम धरूनच मारलेला, म्हणजे तुला फोडायचं म्हणून. स्टोरी 300 वेळा ऐकले त्यांच्या घरात. स्टडी टेबलच्या जवळ होत येत मला. होतं. परवा बी ते नवीन आलेलं परवाही फोडलंय, फक्त चप्पल नाही हाताने फोडले. ते पत्र्याचं- नाही नाही, असंच तुमचं जे हातात ना फोडणार आहे तसं माझ्याकडे पण घरी हात आहे. हा तोडफोड संघटना. तोडफोड संघटना अध्यक्ष मी. तर हे मंदिर आहे म्हणजे हेमाडपंथी काळातलं श्री सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे. बंद आहे. पाणी खूप आहे. काय जाऊ ते कोणाला म्हणते. ते तिथं मंदिर आहे ते ऍक्च्युली. ते पूर्ण मंदिर पाण्यात जातं आणि पूर्ण पाणी वर येतं इथपर्यंत येतं पाणी.
प्लॅन गंडला वेळ चुकली. मंदिरला येऊन कसं वाटतं पासून? एक नंबर वाटतंय. एक नंबर वाटतंय. हो. तुझी इच्छा होती ते ह्याच्यात जायची, पाण्यात पशी जायची इच्छा होती, जरा मजा आलीस ती अजून. पण तुझे लक्ष नाहीत ना, चांगले नाहीत म्हणून बंद केले. खटनाशी म्हणतात ना ते, हेच तू आहे तू. तुला बसायचं नाही का? मला एवढं असं बायकोसोबत बसत होतं का बोला? नाही, आता काय हाच म्हणाला. भांडणाला होतं रे ओंकार. भांडणं लावायचं काय, ऑलरेडी त्यांनी म्हणलंय बसायला त्याची इच्छा नाही आहे म्हणून. ते बघायचं होतं ऍक्च्युली, त्याची जागा पाहिजे, पण ते कुलूप असल्यामुळे बघायला मिळालं, म्हणून थोडं मंदिरात बसून आता कल्टी द्यायचं प्लॅन आहे. नीट निघणे हाच उपाय. तोंडवर करून विचारायला गेले. आमळेश्वर आम्हाला म्हणते ते. बायको जाऊन तिने चावी बी आणली आणि इथे बसलाय मोबाईल स्क्रोल करत. चला जावा. कसं वाटलं, कसं आता चॅलेंज आम्ही दोघीच चाललो. आम्हाला 2 वाक्यात म्हणलं असं बंद आहे, जावा घरी, एवढंच म्हणलं असतं. ते म्हणाले तुमच्याकडे चालू, ते म्हणाले त्यांच्याकडे चालू. मग काय होत नाही, मग काय होत नाही. गुरुजीला आपण तिथं दक्षिणा ठेवायची होती. तूच म्हणला सुट्टे पैसे नाही तुला ठेव म्हणून देते मी. अधिकारी वगैरे काय नाही, आता निघायचं आपल्या आपल्या गाडीत आणि बसायचं. चावी नाहीये ना. त्यांना पण कळलं पाहिजे आपण किती जिद्दी आहेत. तिने मुंबई मला खुर्चीवर सुटला असता. काय व्ह्यू होता माहिती, काय असं पाण्याला हातवून आलो आम्ही. चला गाडीकडे चला, मागं वळू नका, लय मारी. तुम्ही पुढे जाऊ, मी नावेत नाही तो इकडून. चावी दिलेत मला. काय बोललेत मामांना बोललेत कन्व्हिन्स करायला. नाही ते काय झालं, आम्ही दक्षिणा दिली नाही ना, म्हणून त्याचं राग. एक काम नीट करता येत नाही. नाही पाणी नाही बाळाला. सर मला पाणी मागं. मी भाऊ आहे तिथे, नको बाबा. या मामा. चल रे कौस्या पटकन 5 मिनिटांनी. सर इथे भांडणं करून का ना उघडले येतात. मामामुळे झालं सगळं, पण है नाही मामा. मामा चांगलं काम केलं. मामा भारी काम केलं. हा 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 हा, 1 नंबर आहे बघा. तुम्हाला काय वाटतं कोणी येऊ नये? मग कसं वाटतंय? एकदम मस्त. सक्सेसफुल. जुगाड करून करून शेवटी चावी खोलली आमच्यासाठी. तुम्ही बघा. आपल्याला चावी मिळाली. खरंय, मंदिर बघायचं होतं मला. हा बघ की, उडी मारून खाली मंदिरात. जाऊन हे कुत्र्याला पोहता येतं आधीपासून. त्याला पोहता येत असतं आधीपासून. दरवाजा उघडला लगे आला. तुला पोहायला येतं का रे? कशाला आलास मग तू? हिला येतं. हिला येतं म्हणा. मला येतं, पण एकटी चौघांना वाचू शकणार नाही. गेलो तर बघा हा व्हिडिओ. बघा तुमचं कसं करतं, मला वाचू ते म्हणले. हा, हे काय म्हणताय तुम्ही? हे चुना आहे. जुन्यामध्ये केलेलं बांधकाम. सिमेंटाचं बांधकाम 100 वर्ष आयुष्य देतं. सोन्याचं बांधकाम 1000 वर्ष आयुष्य देतं. होय. या पुराच्या पाण्याचा या मंदिराला काही त्रास होत नाही आणि पुराच्या पाण्यामुळे दगड झिजत नाही आणि चुना झिजत नाही. हे सत्य वास्तव आहे. किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे? ही 12 शतकात 13 शतकातला 13व्या शतकातलं बांधलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आज 1200 वर्ष झाली. आणि मुघलांच्या काळात या मंदिराला झाकून ठेवलेलं सारखं होतं. म्हणजे कोणी येत नव्हतं. आजूबाजूला झाडे होते. ज्यावेळी छत्रपतींनी या मंदिराचा उद्धार केला आणि हे मंदिर सर्वांसाठी खुलं केलं गेलं.
पलीकडे नदीच्या पलीकडे बेगमपूर आहे, तिथं मुघलांच्या छावण्या असायच्या, त्यामुळे या मंदिराला कोणी येतच नव्हतं. इथून पुढे असे व्लॉग बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेवटी भांडणं करून का होईना मिशन पण मिशन सक्सेस झालेलं आहे. एक नंबर. पाणी बघून आलेलो आहे. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास ते झालंय आमचं पूर्ण. स्ट्रगल इज रिअल. झालं की झालं, तुमच्यामुळे बघायला मिळालं बघा आम्हाला. धन्यवाद. दिलं का काम झालं काय म्हणलं? झालं की स्टिंग पाहिजे ना तुला? नाही रे, उसाचा रस पाहिजे. उसाचा स्टिंग पाहिजे. स्टिंग म्हणते दोन्ही मिक्स. अशा प्रकारे रस बनतो. नाही ठीक आहे, तुम्ही माझ्याकडनं उगीच काहीतरी व्हायचं. काय मग ओंकार? सिनेमॅटोग्राफी बनण्याची पूर्ण ताकद आहे हिच्यामध्ये, बनू शकते ही. धन्यवाद. टाटा बाय 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 करून गाडीतच बसू नको, पाशा उतर. काय की रे. हे मागं पहिलं तिकडे बघून उतरा रे, दरवाजे घेऊन जातील. हा चला भेटू. चला टाटा बाय बाय. मध्ये पुढच्या व्लॉग मध्ये टाटा गाईज. बोलवा आम्हाला. हो वाव वाव. जा रे, काय थांबलं, जा. तर अशा प्रकारे आजचा आमचा व्लॉग इथेच संपू. तर असेच व्लॉग असतील तर खाली कमेंट करून सांगा. तुम्ही जोपर्यंत मला खाली कमेंट करून सांगत नाही की तुम्हाला काय एक्झॅक्टली व्लॉग्स बघायचे का नाही, आणि कुठं आम्ही व्हिजिट करायला पाहिजे असं कुठल्या कुठल्या सिटीमध्ये व्हिजिट करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या देशात व्हिजिट करायला पाहिजे ते सांगा. आणि महत्वाचं म्हणजे लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर व्हायला पाहिजे. तर टाटा बाय बाय. चला आम्ही पण जातो, जेवण करायचं राहिलं.